आणि यानंतरची बातमी क्रिकेटच्या मैदानातून आहे। भारतीय संघाचा माजी कर्णधार मधल्या फळीतील शैलीदार फलंदाज अजिंक्यनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली। सोशल मीडियावरती व्हिडिओ पोस्ट करत अजिंक्यनं क्रिकेटच्या सगळ्या प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली आहे। त्यानं 85 टेस्ट, 90 वनडे आणि 20 टी20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलंय। डोंबिवली ते मुंबई असा लोकल ट्रेननं प्रवास करून क्रिकेटची अक्षरं गिरवणाऱ्या अजिंक्यनं डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी दमदार कामगिरी करत राष्ट्रीय संघामध्ये स्थान पटकावलं। दिग्गजांच्या उपस्थितीमुळे प्रदीर्घ काळ राखीव खेळाडूंमध्ये बसावं लागलेल्या अजिंक्यनं संधी मिळाल्यानंतर आपली ताकद दाखवून दिली। भारतीय संघासाठी मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज झाला। अजिंक्यच्या नेतृत्वातच भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात बॉर्डर गावस्कर जेतेपदावरती नाव कोरलं। शांत, संयमी आणि शिस्तबद्ध अजिंक्यनं नेहमीच संघ हिताला प्राधान्य दिलं। Every single day, every innings, every opportunity I got to bat, the dream was always to wear the India cap. I lived by one simple rule: always put my country and my team ahead of myself. I played this game with complete honesty, and I have always believed that if your intent is right, the game will always take care of you. Since the time I made my debut as a first-class cricketer, Indian cricket has grown tremendously, and I feel so proud to have been the part of it over the last 20 years. While my chapter as an Indian cricketer comes to an end, my journey with the game doesn't. I look forward to helping the next generation, sharing the values this sport has taught me, and giving back to the game that has given me everything. तर अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली कारकीर्द कशी होती पाहूया। तर कसोटीमध्ये 85 सामने तो खेळला, धावा केला 5077, त्यातली 12 शतकं होती आणि त्याची सरासरी होती 49.50%। वनडेमध्ये तो 90 सामने खेळला, त्यामध्ये 2962 धावा केल्या, 3 शतकं ठोकली, तर त्याची सरासरी होती 78.63। टी20मध्ये तो 20 सामने खेळला, 375 धावा केल्या, एकही शतक त्याला टी20मध्ये झळकावता आलं नाही आणि त्याची सरासरी होती 113.29। तर अजिंक्यच्या खेळाची वैशिष्ट्य पाहूया। मधल्या फळीतला तो भरवशाचा फलंदाज होता। फलंदाजी तंत्रशुद्ध, उत्तम टायमिंग, संयमी, उत्तम फुटवर्क आणि उशिरा खेळण्याचा कौशल्य त्याच्याकडे आहे। कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर कट, पंच असलेले बॅकफूट शॉट्स खेळण्यात तो माहिर आहे। 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका त्याने जिंकून दिलेली होती आणि तो विजय आपल्या सगळ्यांसाठीच अविस्मरणीय होता। मुंबईच्या माजी संघाचा तो सलामीवीर होता। रणजी कर्णधार म्हणून 38वे विजेतेपद त्याने मिळवून दिलं होतं। 2013ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने कसोटीत पदार्पण केलं, 51 आणि 96 धावा केल्या। कसोटीतली 12 पैकी 9 शतकं त्याने परदेशात ठोकली आहेत। दरम्यान अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीवरती क्रिकेट समीक्षक सुनंदन लेने नेमका काय म्हणतात पाहूया। हा असा कॅप्टन होता की जो मितभाषी होता, विचारांचा ठाम होता, संघाला बरोबर घेऊन जाणारा होता। बॅट्समन म्हणून सुद्धा सचिन तेंडुलकरच्या म्हणण्याप्रमाणे टच प्लेयर होता। दात ओठ खाऊन त्यांनी कधी फटकेबाजी केली नाही। दरवेळेला एक सुंदर टायमिंग साधत तो बॅट्समन म्हणून नावारूपाला आलेला आहे। मेलबर्नच्या सामन्यामध्ये त्यांनी केलेलं शतक, संघाला उचललेली गोष्ट आणि नंतर भारताने ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन पराभवाचा दिलेला दणका, या सगळ्या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात राहणार आहेत। त्यामुळे अजिंक्य रहाणे वेल प्लेड एवढंच मी म्हणेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।